नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. थंबनेलवरती तुम्ही पाहिलंच असेल ती उंबरठा पट्टी मी कशी बनवली ती आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी बटर पेपरवरती डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. लॅपटॉपवरून मी डिझाईन ट्रेस केलेली. इथे उंबरठा पट्टीची जी साईज आहे ती 38 ते 39 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. लांबी आणि रुंदी जी आहे ती 6 इंच मी घेतलेली आहे. तिथे मिडलला मी मार्क करून जी डिझाईन मी बटर पेपरवरती कॉपी करून घेतलेली ती इथे मी पेस्ट करणार आहे कार्बन पेपरच्या साहाय्याने. तर अशा पद्धतीने कार्बन पेपर तुम्ही ठेवून त्यावरती जी डिझाईन आपण कॉपी केलेली ती अशी पेस्ट करायची आहे. आणि या डिझाईनची साईज जी आहे ती 9 इंच लांबी आणि 4 इंच रुंदी अशी आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रिंटही करू शकता डिझाईन, आणि जर प्रिंट करायची नसेल तर कॉपीही करू शकता. लॅपटॉपवरून मी डिझाईन कॉपी केलेली. माझा जो PDF चा सेट आहे त्यामध्ये ही डिझाईन अवेलेबल आहे. बहुतेक जणांकडे असू शकते. आणि अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला ही डिझाईन ती पेस्ट करून घेतलेली आहे. कॉपी पेस्ट सेम आपल्याला करायची आहे. तुम्ही दुसरी तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन अशा पद्धतीने घेऊ शकता. आणि ते मी जी मिडलचा पार्ट आहे, जी डिझाईन आहे आपली, ती कशी स्टिक करायची आहे ॲक्चुअलमध्ये ते दाखवणार आहे. ते तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बॉर्डर इथे मी ग्रीन कलरने करून घेत आहे. तुम्हाला जे हवे असतील, जे आवडीचे कलर असतील ते तुम्ही देऊ शकता. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असतील तर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर व्हिडिओज बघा. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओज असेच चॅनलवरती येत राहतील. अशा पद्धतीने मी 2 राउंड घेतलेले आहेत ग्रीन कलरच्या वूलनचे. आणि नंतर इथे मी एक येलो शेड घेतलेली आहे. थोडासा आंबे कलर असतो आपला, तशा पद्धतीने आहे हा कलर. आणि त्याने मी पूर्ण आपला बेसमध्ये कलर हा आहे, त्यामुळे मी आता त्याने काम चालू केलेलं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता जे काही धागे असतात वूलन ग्लूचे, ते आपण असे साफ करून घ्यायचे. आणि ते मी आता जशी माझी डिझाईन आहे त्या शेपनुसार मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे इथे. आणि तुम्हाला जर अगोदर स्टिक करायचं असेल डिझाईनला वूलन तरी करू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे की दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण ज्या बेसचा कलर आहे तो देतो, तेव्हा ती वूलन आहे जी दबली जाते डिझाईन, त्यामुळे तर ती उठून दिसत नाही. तर असं उठून दिसण्यासाठी फक्त आपण जी डिझाईन आहे ती लास्टला आपण त्याला वूलन स्टिक करणार आहोत. तर अशा पद्धतीने एक बाजू करून घेऊन मी दुसरी बाजू ही कंप्लीट केलेली आहे. एक्स्ट्रा धागे असतील ते कट करून आणि साफ करून घ्यायचे. आणि ते तुम्ही बघू शकता जिथे जिथे मध्ये मिडलला स्पेस होता, डिझाईनला मध्यभागी जी जागा होती, तिथे मी एक लाईन वूलन स्टिक करून घेतलेली आहे. कारण फिनिशिंग छान येतं अशा पद्धतीने स्टिक केली तर. अगोदर जर तुम्ही वूलन स्टिक केली तर जेव्हा तुम्ही बेस कलर स्टिक करायला जाता तेव्हा तो दबला जातो आणि डिझाईन व्यवस्थित दिसत नाही. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने पहिल्यांदा बेस कलर देऊन घेतला आणि नंतर फक्त जो डिझाईनचा पार्ट आहे तो कलर करून घेत आहे. आणि वूलन चिटकवताना भले डिझाईन काढताना 19-20 झालं असेल, पण वूलन स्टिक करताना एकदम व्यवस्थित शेपमध्येच वूलन स्टिक करायची, भले ते डिझाईनच्या बाहेर गेली तरी चालेल. आता इथे मी पट्टीची रुंदी जी आहे ती 4 इंचच ठेवलेली, 6 इंच ठेवलेली. आणि त्यामुळेच डिझाईन मी 4 इंच घेतली, का तर बाजूने 2 इंचाचा जो स्पेस आहे वूलन स्टिक करण्यासाठी तो मिळावा म्हणून. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही साईज घेऊ शकता. फक्त बनवण्याची जी पद्धत आहे ती अशी असू शकते. बाकी साईजनुसार तुम्ही साईज चेंज केली तर ऑब्व्हियसली जी डिझाईन आहे ती पण चेंज होणारच आहे. आणि अशा पद्धतीने इथे माझं फुल तयार झालेलं आहे. आणि याला मी नंतर मिडलला व्हाईट कलरचे वूलननं स्टिक करून घेतलेलं डिझाईन कंप्लीट केलेली. आता इथे जी पिकॉक शेपचा डिझाईन आहे त्याला मी मोरपंखी कलर देत आहे. लाईट्समुळे कलर थोडेफार चेंज दिसू शकतात, पण हा मोरपंखी कलरची वूलन होती ही. आणि अशा पद्धतीने शेपनुसार व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं, अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठीच आपण आधी बेसला कव्हर करून घेतलेलं असतं आणि नंतर मग डिझाईन आपली ही अशी उठून दिसते. आणि जे काय आपली डिझाईन आहे, जे काही कलर तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही अशा पद्धतीने जसे दाखवले आहे तसे तुम्ही स्टिक करून घेऊ शकता. उंबरठा पट्टीचा फायनल लुक नक्की बघा. आवडल्यास स्वतः ट्राय करा. ज्यांना ऑर्डर द्यायची असेल तेही देऊ शकतात.
आणि पहिल्यांदा कोण असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता अशा पद्धतीने हे जे छोटे-छोटे स्पेस आहेत तिथे तुम्हाला खूप काळजीने आणि व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे वूलन, कारण ते फिनिशिंग त्यानेच येते. कारण छोटे-छोटे एकदम छोटे स्पेस असतात, त्यामध्ये वूलन स्टिक करणं पॉसिबल होत नाही व्यवस्थित. त्यामुळे फिनिशिंगमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. आता जी मी बेस दिलेला डिझाइन तेव्हा मी व्हिडिओ नाही करू शकले, कारण खूप असं टाईम जातो त्यामध्ये आणि फिनिशिंगसाठी मला कॉन्सन्ट्रेट करून ते करणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी त्याचा व्हिडिओ नाही केला. आणि अशा पद्धतीने जो मिडल सेंटर आहे तिथे मी अशी सेम लाल कलरची वूलन स्टिक करून घेतलेली आहे. आणि हा फायनल लूक नाहीये, हा लूक आहे फर्स्ट पट्टी कंप्लीट झाल्याचा. आता इथे मी साईडला जे आहे स्वस्तिक करून घेत आहे. तुम्हाला जे शुभचिन्ह करायचं असेल किंवा लक्ष्मीची पावलं करायची असतील स्वस्तिकच्या जागी तरी करू शकता, प्रत्येकाच्या चॉईसनुसार. पण मला इथे स्वस्तिक करू वाटलं म्हणून मी फ्री हँडने करत आहे. तुम्ही बघू शकता अजिबात मी काही मेजरमेंट वगैरे घेतलं नाहीये. एक अंदाजाने मी इथे वूलन स्टिक करून घेत आहे स्वस्तिकची. कोणाला लक्ष्मीची पावलं काढायची असतील तरी करू शकता, ओम काढायचं असेल, प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही ते कव्हर करू शकता. तर फायनल लूक नक्की बघा आणि आवडल्यास बनवायला ट्राय करा. ऑर्डर द्यायची असेल तरी देऊ शकता. आणि आता इथे तुम्ही दुसरी डिझाइन जर करायची असेल तरी ट्राय करू शकता. डिझाइन मी नेहमी कॉपी पेस्ट करते लॅपटॉपवरून. तर ज्यांच्याकडे लॅपटॉप नसेल तर ते प्रिंटही करू शकतात. फक्त तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये प्रिंटर जे करून देतात त्यांना साईज सांगायची, ते प्रिंट करून देतात. तर अशा पद्धतीने ही माझी पट्टी फायनल झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.